आपत्ती व्यवस्थापन पथकात सर्प मित्रांचा समावेश करा. निसर्गरक्षक प्राणी मित्र संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन. जालना जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शासनाच्या आपत्कालीन पथकात सर्प मित्रांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी जालना येथील निसर्गरक्षक प्राणी मित्र संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात दिनांक 11 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देखील देण्यात आलंय. आपत्कालीन परिस्थितीत शासनाचे एनडीआरएफचे पथक मदत कार्य करत असते, परंतु एखाद्या वेळेस साप अथवा हिंसक पशु किंवा प्राणी निघाल्यास एनडीआरएफ पथकाचे काम थांबते. अशा परिस्थितीत सर्पमित्र किंवा प्राणीमित्र पथकात असल्यास मदत कार्य नियमित सुरू राहते. त्यामुळे निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या वतीने एनडीआरएफच्या पथकात सर्पमित्रांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांना सापाची आणि प्राण्यांची माहिती व्हावी यासाठी जालना येथील कन्हैया नगरच्या वन विभागात प्राणी संग्रहालय व सर्प उद्यान सुरू करण्यात यावे. एनडीआरएफच्या पथकात प्रत्येकी 2 सर्पमित्रांचा समावेश करण्यात यावा. जालना जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासक, प्राणीमित्र, सर्पमित्र, वन विभागाचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, खासगी पशुवैद्य यांची एकत्रित बैठक व कार्यशाळा घेऊन वन्यजीव वाचवण्यासाठी, जखमी वन्यजीवांवर मोफत उपचार करून देण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी अच्युत मोरे, विशाल गायकवाड, मयूर साबळे, शिवाजी डाखुरकर, गोकुळ लाड, तेजस्विनी चत्रे, गोपीनाथ ढोले, नासिर शेख, रंगनाथ खरात, अजय शिंदे, राहुल शिंदे, अजय नवगिरे यांची उपस्थिती होती.